लोकसभा चुनाव 2024 का दौर शुरू है, जहां सभी पार्टियां अपने अपने प्रत्याशी मैदान में उतारे हैं। इसी बीच जलगांव लोकसभा क्षेत्र में जनता से रूबरू करते हुए सैनिक समाज पार्टी के प्रखर, सहनशील, सक्रिय, जुझारू प्रत्याशी पूर्व सैनिक ईश्वर दयाराम मोरे ने अपना नामांकन दाखिल किया है। आपको बता दें कि पूर्व में ईश्वर दयाराम मोरे जी सेना में थे। देश सेवा के समर्पित राष्ट्र निर्माण के प्रति अपना काफी योगदान दिए। उन्होंने जलगांव लोकसभा के मूलभूत समस्याओं को अवगत कराते हुए विकास करने की बात कही, जहां जनता का आशीर्वाद बना हुआ है। उन्होंने समस्त जलगांव वासियों से अपील करते हुए प्रचंड बहुमत से विजय बनाने को कहा। सगळ्यात महत्वाचं असं आहे की गेल्या आम्ही 25-30 वर्षापासून जो काही जळगाव जिल्ह्याचा अनुशेष आहे तो तसाचा तसा वाढत आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांची आत्महत्या आहे त्याचं प्रमाण सुद्धा कालांतराने वाढत आहे। आज काल परवाच्याच दिव्य मराठीच्या पेपरमध्ये साधारणतः 1.5 पटीने शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला असं जाणवलं की जे प्रस्थापित जे उमेदवार होते किंवा प्रस्थापित आमदार खासदार होते ते टोटली नाकामयाब ठरलेले आहेत। म्हणून आम्हाला असं वाटलं की देशाची सेवा करत असताना बॉर्डरवर आम्ही दुश्मनाला मध्ये घुसू देत नाही आणि देश सुरक्षित ठेवतो, पण अंतर्गत युद्धामुळे किंवा अंतर्गत कलहामुळे देश हा फुटीच्या मार्गावर पडलेला आहे आणि नैराश्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्ही अंतर्गत सैनिकांनी असं ठरवलं की आपण अंतर्गत लोकशाही मार्गाने याच्यावर सोल्युशन आपल्याला काढायचं आणि म्हणूनच आम्ही उमेदवारी करीत आहोत। सगळ्यात महत्वाचा आम्ही एक 15 कलमी कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्रशासनावर अंकुश आणि ज्या केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या बी योजना असतील त्या कार्यान्वयनासाठी बरेच काही गोष्टी लागतात, त्याच्यासाठी पाठपुरावा करणे, जनसंपर्कामध्ये सदैव राहणे आणि 3 जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः बलून बंधाऱ्यांच्या नावाखाली गेल्या 20 वर्षापासून राजकारण होत आहे। त्याच पद्धतीने नदीजोड प्रकल्पासाठी साधारणतः 1952 पासून राजकारण होत आहे आणि शेतकऱ्यांचा जो माल असतो त्याला एक योग्य ठिकाण मिळत नाहीये विक्रीचं, त्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव भेटत नाहीये, शेतकऱ्यांना स्टोअर करण्यासाठी योग्य तो समन्वय शासनाचा आणि प्रशासनाचा दिसत नाहीये आणि म्हणूनच काय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप वाढलेल्या आहेत। त्याच पद्धतीने तरुण मुली साधारणतः आता मध्यंतरी एका प्रशासकीय याची 1700 लोकांची ऍडव्हर्टाइजमेंट असताना 17 लाख लोकांनी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स केले। याचाच अर्थ असा की 16,670 लोक साधारणतः बेरोजगार आहेत। मग हे रोजगारीचं सावट दूर करण्यासाठी या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे, सरकारच्या माध्यमाने काही जागा भरल्या गेल्या पाहिजे, या ठिकाणी उन्नती करण्यासाठी तुम्हाला एक बिझनेस हब तयार केला पाहिजे आणि सोबतच इथल्या जनतेला विश्वासात घेऊन या ठिकाणी रोडमॅप तयार केला पाहिजे। तसा ब्लॅक अँड व्हाईटचा रोडमॅप आम्ही संपूर्ण असा तयार करून येण्यात उतरलो आहोत। अग्निवीर योजना ही सप्लिमेंटरी योजना आहे। ॲज अँड व्हेन म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी असते त्यावेळेस अग्निवीर हा घेतला पाहिजे। म्हणजे जसं की रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सैनिकांची कमी पडते, अशा वेळेस अति तात्काळ आपण अशा योजना राबवल्या पाहिजे। परंतु या ज्या भाजप सरकारने म्हणण्यापेक्षा मोदी सरकारने जी काही अग्निवीरची योजना राबवली त्याच्यामुळे अग्निवीर म्हणून जो सैनिक त्या ठिकाणी जाईल त्याची तर दिशाभूल होईलच, पण देशाचं फार मोठं नुकसान होईल। कारण मी एक सैनिक आहे, मला माहित आहे सैन्यामध्ये ऑपरेशन करत असताना 8 ते 10 वर्षाचा अनुभव असतो, त्यावेळेसच तो इफेक्टिव्ह मारा करू शकतो, इफेक्टिव्ह लढू शकतो। 4 वर्षामध्ये त्याला ट्रेनिंग पण द्यायची, त्याला नोकरी पण द्यायची आणि त्याचं घरी पण पाठवायचं, हे कदापि अयोग्य आहे। आणि म्हणून ही योजना
तत्काळ थांबवावी आणि मी जर संसदेमध्ये गेलो तर मला सांगायचा आनंद वाटेल की पहिलं माझं जे काही बिल असेल ते अग्निवीरच्या विरोधात असेल.